डोळे आणि मोबाईलची स्टोरेज दोन्हीही भरून जाईल, पण या ठिकाणचं सौंदर्य कधी संपणारच नाही. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, कधी तुम्ही असा विचार केला आहे का की एका ठिकाणी भारताचा इतिहास, संस्कृती आणि श्रद्धा सगळं काही एकत्र पाहता येईल? तर आज आम्ही आलो आहोत नागपूरच्या सुप्रसिद्ध कोराडे देवीच्या मंदिरला. बहीण सोलापूरहून नागपूरला आली, पण तिला कुठे घेऊन झालंच नाही. म्हणून आज ठरवलं तिला एक सुंदर अनुभवाची सफर देऊया. देवीचे दर्शन घेणे हे फक्त निमित्त आहे, खरं कारण म्हणजे या मंदिरात दिसणारी भारतीय संस्कृतीची झलक. येथे प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक मूर्तीमध्ये आपल्या इतिहासाचा श्वास आहे. वडिलांच्या एका आज्ञेवर राज्य सोडून देणारे प्रभू श्रीराम किंवा भावाची पादुका ठेवून राज्य करणारे भरत, त्यांची रामायण कथा इथं जिवंत झालेली दिसते. शिवाजी महाराज असोत, अहिल्याबाई होळकर असोत, अशा अनेक वीरांच्या बलिदानाचा इतिहास इथे कोरलेला आहे. या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर असं वाटतं जणू भारताचा आत्माच आपल्या समोर उभा आहे आणि आपण त्या इतिहासाचा प्रकाश न्हाऊन निघत आहोत. नागपुरात येण्याचा प्रसंग आला तरी ते नक्कीच भेट द्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी ब्लॉगला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.